हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। सीना हमारा खोला दे, हमें कर दिया दे। सीना हमारे खोला दे, हमें कर दिया एक विशिष्ट समाजाला थांबवण्याचं काम करण्याचा प्रयत्न या भ्याड हल्लेखोरांनी आणि मनोवाद्यांनी जे केलेला तर 28 तारखेपर्यंत जरी तुम्ही त्यातले अर्धे आरोपी पकडले ना तर पुढचं आम्ही तुम्हाला बोलायला पण येणार नाही। पण ज्यांनी मारले ना, जो दगड टाकत होता, म्हणजे एखाद्या माणसाच्या डोक्यात दगड टाकून त्यांच्यावरती खुनाचा प्रयत्न, आता काय गुन्हा केला मी आता बघितलेलं, मी आता बघणार आहे काय लावले आपण कलम, आणि त्या पद्धतीने कलम लावावं लागतील आपल्याला। या CR नंबर 265/25 मध्ये 2 आरोपी अटक झालेले आहेत आणि उर्वरित जे आहेत ते अटक आम्ही करत आहोत। थोडस तांत्रिक तपासाला वेळ लागत होता, त्यामुळे आम्हाला वेळ झालेला आहे, परंतु ह्या 2 दिवसामध्ये आम्ही जास्तीत जास्त आरोपी अटक करतो। हे आपल्याला भारतीय नागरिक हे म्हणून सगळ्यांचं जबाबदारी आहे, सगळ्यांचं कर्तव्य। आपल्याला जसे अधिकार दिलेले आहे, अधिकाराबरोबर राज्यघटनेने आपल्याला कर्तव्य देखील दिलेलं आहे, तरी एकमेकांचा प्रत्येकाने प्रत्येक जाती धर्माचा आदर केला पाहिजे, हे आपल्या कर्तव्यामध्ये नमूद आहे राज्यघटनेतच। तरी सगळ्या नागरिकांना मी आवाहन करेल की आपण सगळ्यांनी एकमेकाचा आदर करा, जेणेकरून आदर केल्यामुळे ह्या अशा प्रकारच्या घटना आपण टाळू शकतो। कारण पोलीस काय हा देव नाही का, त्याला माहिती नाही का कुठेचे आरोपी आहेत म्हणून। आणखी 2 दिवस दिलेले आहेत आणि मला विश्वास आहे 28 तारखेच्या आतमध्ये हे आरोपी अटक होतील। संबंध पनवेल परिसर आणि मुंबई पुन्हा याचा चक्का जाम करण्याचं काम हा ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून केला जाईल आणि पूर्ण चक्का जाम केला जाईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर